देशात सातत्यानं वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात आज शिवसेना पक्षाच्या वतीनं ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळेला संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। जनता त्रस्त, मोदी परदेशीवारीत व्यस्त, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या। वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं। तसंच वाढत्या महागाईविरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवण्यात आली। 5 राज्यातील निवडणुकात हजारो लिटर इंधन भाजपानं मोटारीतून प्रचारासाठी वापरलं। मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला। इंधनवाढ होऊ देणार नाही असं खोटं आश्वासन दिलं। जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनाची, पैशांची उधळपट्टी केली आणि निवडणुका आटोपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौऱ्यावर निघून गेले। ही कृतीच संतापजनक असून महागाई वाढण्यास केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणं आणि अपयशी ठरलेली परराष्ट्र नीती पूर्णपणे जबाबदार आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केली। तसंच अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून हे सरकार केवळ मुठभर उद्योगपतींचं हित जपत असल्याचं विचारे यांनी सांगितलं। या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेराम, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हाधिकारी, माहिती जिल्हा संघटिका आणि शेकडो शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पण सर्वसामान्य जनतेला तुम्ही आज भिकारी करून ठेवलेला आहे। त्याचं काय करणार तुम्ही? ही महागाई पहिली कमी करा। जीएसटी असेल, इन्कम टॅक्स असेल, त्या ठिकाणी हे जे दरवाढ झालेले आहेत, हे रेल्वे तुम्हीच चालवता ना, ते कमी करा जरा। आणि आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने सरकार म्हणून तुमची काय भूमिका आहे की नाही, जनतेवरती किती दिवस तुम्ही हे लादणार आहेत, तुम्ही कशासाठी तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहेत। आणि म्हणून मला वाटतं जनता आता रस्त्यावरती येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला ही स्टंटबाजी मला वाटतं फक्त फोटो नसावी। त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर तुम्ही केलं पाहिजे तर पहिलं लोकप्रतिनिधीपासून सुरुवात केली पाहिजे आणि नुसता एक दिवसाकरता हा नसावा। परंतु तुमच्या हातात आहे ना सरकार म्हणून तुम्ही रेल्वेचे दर कमी करू शकता, त्या ठिकाणी जीएसटीचा हे करू शकता, इन्कम टॅक्स करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही जर एसटीचं जे आहे भाडेवाढ केलेलं आहे ते कमी करू शकता। सर्वसामान्यांना दिलासा देणारे तीच तर साधनं आहेत आणि ते तुम्ही करत नाही आणि नुसतं स्वतः फक्त शोबाजी करायची। मला वाटतं जनता आता खपून घेणार नाही।